महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या आपण नव्याने सुरू करू आणि इंग्रजी माध्यमातून आपण त्या शाळा सुरू करणार आहोत। कारण आज आपण जर बघितलं तर सर्वसामान्य जनतेमध्ये ICSE बोर्डचे शिक्षण करणारे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर CBSE शिक्षण करणारे विद्यार्थी आहेत। तर पालकवर्ग इतका पैसा मात्र भरू शकत नाही आणि म्हणून त्याच लेव्हलचं शिक्षण आपण आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सुरू जर केलं तर आपला विद्यार्थी इथे शिकेल। जय भीम, नमो बुद्धाय। मी असिस्टंट प्रोफेसर रोशनी भीमराव लोणारे। मी वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे प्रभाग 7मधून मला उमेदवारी मिळालेली आहे। या पक्षातर्फे क या प्रवर्गामधून मला उमेदवारी मिळालेली आहे। तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजींचे हात आम्हाला मजबूत करायचे आहे आणि त्याकरता आम्हाला लढा द्यायचा आहे। बिलकुल, जसं आपण बघता की आत्ताच तुम्ही डोर टू डोर कॅम्पेन वगैरे सगळं स्टार्ट केलं आहे। जसं आपण प्रभागामध्ये जात आहात आपल्या कॅम्पेनसाठी, तर प्रमुखताने लोकांकडनं कोणते असे इश्यूज आहेत जे तुमच्याशी ते डिस्कस करतात आहे? आम्ही जेव्हा प्रभागामध्ये डोर टू डोर जात आहोत तेव्हा त्यांनी जे प्रश्न आमच्यासमोर मांडलेले आहेत, बरेच रस्त्याचे प्रश्न आहेत, त्यांना नाल्यांचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर त्यांचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, असे बरेचसे हे प्रश्न। परंतु हे जे आहे हे साधे प्रश्न आहेत, ते तर आपण सोडवणार आहोत। परंतु आपण जर बघितलं डोर टू डोर गेल्यानंतर प्रत्येक आपल्या या प्रभागामध्ये तरुण वर्ग पण आहे, बालक पण आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला कार्य करायचं आहे आणि महिला पण आहेत, महिलांसाठी पण आपल्याला कार्य करायचं आहे। महिला ज्या आहेत दुपारच्या वेळेला खाली राहतात, त्यांना रोजगार कसा मिळेल आणि घरी बसून ते 2 पैसे कशा पद्धतीने मिळू शकतील याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर तरुण वर्ग जो आहे आपला शिक्षित आहे, सुशिक्षित आहे, पण त्यांना रोजगार नाही आणि त्यामुळे वाम मार्गाला ते जात आहे। तर अशा तरुण वर्गाला, शिक्षित तरुण वर्गाला आपल्याला काम द्यायचं आहे। मग ते काम आता बघा, ते काम आता कुठल्या लेवलचं असायला हवं आहे, तर त्यांच्या शिक्षण बघून आपल्याला त्याला काम द्यायचं आहे। आता आपण बघितलं तर आपल्या प्रभागामध्ये आंबेडकर हॉस्पिटल आहे आणि या आंबेडकर हॉस्पिटल मोठ्या प्रमाणामध्ये बनत आहे। तर आपल्याच प्रभागामध्ये आंबेडकर हॉस्पिटल असल्यामुळे आपल्याच प्रभागातील तरुणांना तिथे रोजगार मिळावा हा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत की तिथे त्यांना रोजगार मिळेल, आपल्याच प्रभागातील तरुणांना रोजगार मिळेल हा आपण आता प्रयत्न करणार आहोत। बालक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना आपण दर 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी जेव्हा सुट्या राहतात तेव्हा आपण त्यांचे बाल संस्कार शिबिर आपण घेण्याचा प्रयत्न करू की जेव्हा की त्यांच्यावर संस्कार होतील, असे शिबिरही आपण घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आपण जर बघितलं तर परत जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाबद्दल मार्गदर्शन आपण करणार आहोत। आज आपण बघितलं तर महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या आपण नव्याने सुरू करू आणि इंग्रजी माध्यमातून आपण त्या शाळा सुरू करणार आहोत। कारण आज आपण जर बघितलं तर सर्वसामान्य जनतेमध्ये ICSE बोर्डचे शिक्षण करणारे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर CBSE शिक्षण करणारे विद्यार्थी आहेत। तर पालकवर्ग इतका पैसा मात्र भरू शकत नाही आणि म्हणून त्याच लेव्हलचं शिक्षण आपण आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सुरू जर केलं तर आपला विद्यार्थी इथे शिकेल। महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आज आपण बघितलं तर आज आम्ही या वयाचे आहोत, आम्ही शिक्षण केलेलं आहे तर महानगरपालिकेच्या शाळेतून केलेलं आहे। आपण क्लास 1 ऑफिसरच्या क्षेत्रामध्ये आज मी जर स्वतःचं उदाहरण दिलं तर मी असिस्टंट प्रोफेसर आहे। माझं शिक्षण बघितलं तर मी MA MPhil नेट मराठीमध्ये आहे आणि IS लेवलची एक्झाम नेट एक्झाम मी पास झालेली आहे। तर मी सुद्धा आपल्या साधारण शाळेमधून शिक्षण घेऊन इतक्या मोठ्या पदावर गेलेली आहे। असं जरुरी नाही, आवश्यक नाही आहे की विद्यार्थी ICSE बोर्डमधूनच मोठ्या पदावर जाईल किंवा CBSE बोर्डमधूनच
मोठ्या पदावर जाईल. महानगरपालिकेमधून शिक्षण आपण त्या लेवलचं जर आपण दिलं, ICSE बोर्डसारखं, CBSE बोर्डसारखं जर शिक्षण आपण आपल्याच महानगरपालिकेच्या शाळेतून जर दिलं तर आपले विद्यार्थी नक्कीच घडू शकेल आणि आपल्या समाजातील पालक जो आहे ते त्यांना इतका पैसा भरमसाठ भरावा लागणार नाही. हे सुद्धा आम्ही जाणीव ठेवून आम्ही कार्यरत करणार आहोत. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिलेली, आम्हाला उमेदवारी दिलेली आहे, तर आम्ही निष्ठेने या पक्षासाठी आम्ही नक्कीच मात्र कार्य करणार आहोत. कारण आपल्याला बाळासाहेबांचे हात मजबूत करायचे आहे आणि बाळासाहेबांचे हात मजबूत करायचे आहे म्हणजेच आपल्याला सत्तेमध्ये यायचं आहे. आत्ताच इंदोरा मैदानामध्ये सभा झाली तेव्हा डॉक्टर बाळासाहेब श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजींनी काय सांगितलेलं होतं, आता नाही तर कधीच नाही. हा शब्द ते बोलले होते. या शब्दामध्ये फार गंभीर अर्थ निघत असतो. म्हणजे जर तुम्ही आत्ताच आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, त्यांचा पक्ष जर आपण समोर वाढवला नाही तर समोर आपल्याला फार धोका आहे. हा इशारा त्या शब्दातून बाळासाहेब आंबेडकरजींनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजींनी दिलेला आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरजींचे हात आपल्याला मजबूत करायचे आहे. तेव्हा आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे त्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना या पक्षामधून निवडून आणायचे आहे. आता मी प्रभाग 7मधून वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग 7मधून मला उमेदवारी मिळालेली आहे. तर या उमेदवारीमध्ये आमच्या पक्षामध्ये, आमच्या पॅनलमध्ये अ गटामध्ये ॲडव्होकेट नलिनी खांडेकर मॅडम आहेत. क गटामध्ये मी असिस्टंट प्रोफेसर रोशनी भीमराव लोणारे आहे आणि ड गटामध्ये संदीप भाऊ सहारे आहेत. तर आमचा हा पॅनल जो आहे हा सुशिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे. जर उच्च शिक्षित जर पॅनल असला तर तो महानगरपालिकेमध्ये प्रश्न मांडेल, आपले हक्क गाजवेल आणि त्यामुळे आपले पूर्ण जे काही प्रश्न आहे, कोणत्या फाईल आहे बनवण्याचं, जर आपण शिक्षित नसेल तर फाईलच आपल्याला बनवायला 2 वर्ष लागेल. त्यांना शिक्षण घेण्याकरिता त्याचं कसं बनवावं होते, काय बनवावं लागते. समजा उच्च शिक्षित पॅनल जर तुमचं निवडून आलं तर तुमचे कामं प्रभागामधले कामं पटापट मात्र होणार. म्हणून सगळ्या जनतेला माझं आवाहन आहे, विनंती आहे की आमच्या या प्रभाग 7मधील वंचित बहुजन आघाडीचं पॅनल जे आहे त्या परिपूर्ण पॅनलला सिलेंडर आमचं चुनाव चिन्ह आहे. तर सिलेंडर या चुनाव चिन्हावर येणाऱ्या 15 तारखेला 15 जानेवारीला सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने आमच्या संपूर्ण पॅनलला विजयी करा, एवढीच माझी विनंती आहे. जय भीम, जय बुद्ध, जय शिवराय, जय सद्गुरू.